हे आमच्या सर्व समर्थ प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो, धन्यवाद करतो. प्रभू, तू कितीतरी अद्भुत परमेश्वर आहे, कितीतरी आश्चर्य कार्य करणारा देव आहे. तुझ्या सन्निधानात येण्यासाठी आम्हाला कृपा दिला, आम्हाला तुझे विशेष दया दिला, याबद्दल आभारी प्रभू. तुझी सामर्थ्याच्या ते आम्हाला आम्ही सोपवतो. जिवंत देवा, आज आम्ही मिळून तुझी आराधना करायला आम्हाला कृपा दिला, याबद्दल आभार. हे आज आराधना तुझ्या पवित्र हाती सोपवतो. आजच्या आराधनामध्ये आम्हाला लागणारा विशेष अभिषेक सामर्थ्य तो आम्हाला पुरव. तुझ्या सामर्थ्याच्या हाती आम्हाला आम्ही सोपवतो. ह्या आराधनाचा पूर्ण दावा तू घ्या. तुझ्या पवित्र हाती आम्हाला आम्ही सोपवतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणे देवप्पा, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा एकत्र येऊन त्याची आराधना व स्तुती करण्याची एक संधी देवाने दिल्याबद्दल देवाला लाखो कोटी आभार. आणि प्रियानो, यावेळेस आपण आनंदाने, हर्षाने त्याच्या सानिध्यामध्ये प्रवेश करत असताना पूर्ण आत्म्याने, आपण उत्सुकतेने, पूर्ण हर्षाने भरून, आनंदाने भरून आपण त्याची स्तुती व आराधना करणार आहोत. उपकार स्मरण करीत त्याच्याद्वारा प्रवेश करा, त्याचे स्तवन करा. हर्षाने या त्याच्या सानिध्यात गाऊ महान शक्तिमान त्याचे नाव. हे गीत गाऊन आपण त्याची स्तुती व आराधना करूया. उपकार स्मरण करीत त्याच्याद्वारा प्रवेश करा, त्याचे स्तवन करा. हर्षाने या त्याच्या सानिध्यात गाऊ महान शक्तिमान त्याचे नाव. कर्णा वाजवून स्तवन करा, डफवीणा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी पृथ्वीवर स्वर्गात उच्च स्वरे स्तुती आत्म्याने करा. प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. येशू हा गौरवी पुत्र, सर्व निर्माण करता. या आणि नमन करा त्याच्या समोर, आतून चावणे उच्च स्वरे गा. येशू हा गौरवी पुत्र, सर्व निर्माण करता. या आणि नमन करा त्याच्या समोर, आतून चावणे उच्च स्वरे गा. प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. For the Lord is good, 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 and His mercy endureth forever. For the Lord is good, 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 and His mercy endureth forever, and His mercy endureth forever. त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. धन्यवाद येशू. आभारी, आभारी. प्रभू, तुझं वचन म्हणतंय प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करा. प्रत्येक
परिस्थितीमध्ये प्रभूमध्ये आनंद करा, सदा सर्व काळ आनंद करा. या वचनानुसार आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करत आहे. तुझी आराधना करत असताना प्रभू प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद करायचा आहे प्रियानो. प्रत्येक परिस्थितीत दुःख असो, आनंद असो, सर्व परिस्थितीमध्ये त्या परमेश्वराची आनंद करायला आपण शिकायला पाहिजे. आणि यावेळेस परमेश्वर आपल्याला त्यामध्ये 100% आपल्याला त्यामध्ये मदत करणार. यावेळेस आपण हे गीत म्हणूया, आनंद करा आनंद, प्रभूमध्ये आनंद करा. हे गीत म्हणून आपण देवाला आभार मानूया, स्तुती करूया. सर्वांना मिळून आनंद करा आनंद, प्रभूमध्ये करा आनंद. आनंद करा आनंद, प्रभूमध्ये करा आनंद. आनंद आनंद, प्रभूमध्ये करा आनंद. आनंद आनंद, प्रभूमध्ये करा आनंद. आनंद करा आनंद, प्रभूमध्ये करा आनंद. आनंद करा आनंद, प्रभूमध्ये करा आनंद. आनंद आनंद आनंद, प्रभूमध्ये करा आनंद. आनंद आनंद, प्रभूमध्ये करा आनंद. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice, rejoice, and again I say rejoice. Rejoice, rejoice, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. कितना महान है प्रभु, जिसकी हम सेवा करें. कितना महान है प्रभु, जिसकी हम सेवा करें. भक्ति स्वर्ग दुख करते, धरती आसमां गाते. कितना महान है प्रभु, कितना महान है प्रभु, जिसकी हम सेवा करें. कितना महान है प्रभु, जिसकी हम सेवा करें. भक्ति स्वर्ग दूत करते, धरती आसमां गाते. कितना महान है प्रभु. तारीफ की कुर्बानी हम प्रभु के घर में लाते हैं. तारीफ की कुर्बानी हम प्रभु के घर में लाते हैं. और हम चढ़ाते हैं धन्यवादों की भेंट अपनी. और हम चढ़ाते हैं धन्यवादों की भेंट. पुन्हा एकदा. तारीफ की कुर्बानी हम प्रभु के घर में लाते हैं. तारीफ की कुर्बानी हम प्रभु के घर में लाते हैं. और हम चढ़ाते हैं धन्यवादों की भेंट अपनी. और हम चढ़ाते हैं धन्यवादों की भेंट. होय प्रभू, आभार प्रदर्शन आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये तुम्हाला सादर करतो प्रभू परमेश्वरा. और हम चढ़ाते हैं
और हम चढ़ाते हैं धन्यवादों की भेंट अपनी ओर हम चढ़ाते हैं धन्यवादों की भेंट। ओ प्रभु हालेलुया, धन्यवाद यीशु। तूच मार्ग आहे प्रभू परमेश्वरा, तुम्ही सत्य आहे, तुम्ही जीवन आहे प्रभू, आमच्यासाठी तुम्हीच प्रकाश आहात प्रभू, रोजची भाकर आमच्यासाठी तुम्ही आहात। या जीवनाच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर चालणारा परमेश्वर तुम्ही आहे प्रभू, धन्यवाद येशू। आम्ही यावेळेस या आराधनेच्या वेळेमध्ये देखील तुला आम्ही शरण जातो प्रभू, धन्यवाद धन्यवाद पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, आभारी आभारी तुझ्या प्रत्येक उपकारांबद्दल आभारी प्रभू, धन्यवाद येशू। सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु, तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु, तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु, तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु, तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु, तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु, तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं।
प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। आम्ही शरण जातो प्रभू परमेश्वरा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तुझ्या समोर आम्ही आमचे मस्तक टेकवून प्रभू परमेश्वरा झुकवतो प्रभू, स्वतः लीन आणि नम्र करून आम्ही तुम्हाला शरण जातो प्रभू परमेश्वरा। धन्यवाद ईश्वर, सर्व गौरव स्तुतीस योग्य व पात्र असलेला परमेश्वर तुम्ही आहे प्रभू परमेश्वर। धन्यवाद ईश्वर। थैंक यू लॉर्ड जीसस। आभारी येशू, धन्यवाद करतो या आकाशाखाली आणि या पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी फक्त येशू तुझं नाव उंचाविले जाओ। आम्हाला शांती देता प्रभू परमेश्वर, आनंद देणारा परमेश्वर, आरोग्यदान देणारा परमेश्वर, अभिषेक करणारा परमेश्वर, सामर्थ्य देणारा परमेश्वर, मुक्ती देणारा परमेश्वर, सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर, तुझं नाव प्रत्येक ठिकाणी उंचाविले जाऊ दे प्रभू परमेश्वरा। धन्यवाद येशू, आभारी आभारी। आसमां के नीचे और धरती पर, आसमां के नीचे और इस धरती पर सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम, सबसे ऊंचा है प्रभु ये
शांति देता है प्रभु यीशु तेरा नाम। शांति देता है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। आनंद देता है प्रभु यीशु तेरा नाम। आनंद देता है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। चंगाई देता है प्रभु यीशु तेरा नाम। चंगाई देता है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। अभिषेक देता है प्रभु यीशु तेरा नाम। अभिषेक देता है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सामर्थ्य देता है प्रभु यीशु तेरा नाम। सामर्थ्य देता है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। मुक्ति देता है प्रभु यीशु तेरा नाम। मुक्ति देता है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। अनंत जीवन देता प्रभु यीशु तेरा नाम।
सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम, सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा हो, ओ तुझं नाव सर्व नाव श्रेष्ठ नाव, अजून तुझं नाव उंचाविले जावं आमच्या जीवनामध्ये, ओ आमच्या घरामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या गल्लीमध्ये, ओ या कोल्हापूरमध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या भारत देशामध्ये, या पूर्ण पृथ्वीमध्ये तुझं नाव उंचाविले जावं येशू येशू, ओ येशू नाम। धन्यवाद येशू, आभारी आभारी। ओ आम्ही किती आभार मानलं तरी कमी आहे। पिता तुम्ही माझा पिता आहे, येशू तुम्ही माझा तारणारा आहे, पवित्र आत्म्या तू माझा कैरवारी आहे, त्याबद्दल आभारी। पिता तू माझा पिता, येशू तू माझा तारणारा, पवित्र आत्मा तू माझा कैवारी, माझा आत्मा हे जाणतो। पिता तू माझा पिता, येशू तू माझा तारणारा, पवित्र आत्मा तू माझा कैवारी, माझा आत्मा हे जाणतो। Father, you are my Father. Father, you are my Father. Jesus, you are my Savior. Holy Spirit, you are my comforter, and my soul knows it well. Father, you are my Father. Jesus, you are my Savior. Holy Spirit, you are my comforter, and my soul knows it well. माझा आत्मा हे जाणतो, माझा आत्मा हे जाणतो। पिता तू माझा पिता, येशू माझा तारणारा, पवित्र आत्मा तू माझा कैवारी, माझा आत्मा हे जाणतो। धन्यवाद धन्यवाद। थँक्यू लॉर्ड जीसस। प्रभू ही स्तुती व आराधण्याची वेळ आम्हाला आशीर्वादित करून दिल्याबद्दल आभारी। जे लोक आमच्याबरोबर एक चित्ताने आत्म्याने भरून आमच्याबरोबर स्तुती व आराधना केलेला आहे त्या प्रत्येकांसाठी प्रार्थना करतो। येशूच्या नावाने, येशूच्या रक्ताने प्रत्येकाला तुम्ही शुद्ध करा प्रभू परमेश्वरा। तुझ्या अभिषेकाने अजून भरून वाहू देत प्रत्येक जण प्रभू परमेश्वर।
तुझ्या संबंधामध्ये प्रत्येक जण अजून वाढू दे प्रभू. धन्यवाद. पुढील वेळ आम्ही तुझ्या आधी सोपवतो. ऐकणारे वचन, समजायला लागणार ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य आम्हाला तुम्ही पुरवा. आमचे आध्यात्मिक डोळे व आध्यात्मिक कान उघडून द्या प्रभू, जेणेकरून आम्ही ऐकणारे वचन अजून चांगल्या रीतीने आमच्या आत्म्यामध्ये जाऊन पोचू दे प्रभू परमेश्वरा. ही वेळ तुझ्या हाती सोपून प्रार्थना येशूच्या महान सामर्थ्यशाली शक्तिशाली नावाने मागतो म्हणून ऐका आमच्या स्वर्गातील पित्या. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला गौरव धन्यवाद. हो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. स्तुती करतो प्रभू परमेश्वर, स्तुती करतो. स्तुती, 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 स्तुती. आभारी, 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 आभारी प्रभू परमेश्वर. आभारी, आभारी, आभारी प्रभू. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना शालोम. ही वेळ आहे वचनासाठी तयार होण्याची. आपले पवित्र शास्त्र, आपले वही, पेन, जे काही साहित्य असेल आपण सर्व काही हाती घेऊ आणि प्रार्थनापूर्वक येणाऱ्या वचनासाठी आपण तयार होऊया. या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या महान नावामध्ये पुन्हा एकदा तुमच्या समोर देवाच्या वचनातून काही गोष्टी मी घेऊन येत आहे आणि यामागील सर्व जे श्रेय आहे आणि सर्व जे गौरव, आदर, महिमा, सन्मान जे आहे ते फक्त सर्व जे श्रेय आहे ते फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तालाच, फक्त येशू ख्रिस्ताला. कारण तोच या सर्व गौरव, आदर, महिमा, सन्मान, श्रेय घेण्यासाठी फक्त आणि फक्त तोच योग्य आहे आणि तोच पात्र आहे. हालेलुया. आध्यात्मिक दारे या विषयावर आपण गेल्या काही महिन्यापासून अभ्यास करत आहोत आणि त्यामध्ये अनेक सर्वात प्रथम आपण पाहिलं होतं की आध्यात्मिक दार म्हणजे एक दार असणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यात पण वाईट गोष्टींसाठी त्यातून आत प्रवेश नसावा, चांगल्या गोष्टींसाठी फक्त त्यातून प्रवेश असावा, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आपण अनेक असे आध्यात्मिक दार आपण पाहिलेले आहेत ज्याद्वारे सैतान आपल्यावर प्रभाव पाडू शकतो आणि आपण लगेचच ते दार बंद केलं नाही तर सैतानाला वाव मिळते प्रभाव पाडण्यासाठी आणि जसं वेळ जाईल, जसं ते दार उघडं राहील तसं तसं हळूहळू तो प्रभाव मोठा करत 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 एक दिवस पूर्णपणे त्याला प्रवेश करण्याची संधी मिळते. त्यामुळे असे आध्यात्मिक दार ओळखून आपण ते बंद करणे खूप खूप महत्त्वाचे आहे. आणि या संबंधित अनेक आध्यात्मिक दारे आपण पाहिलेले आहेत. ते काय आता मी पुन्हा सांगत बसणार नाही, पण मागील जे 3 भाग झालेले आहेत त्यात अनेक आध्यात्मिक दारांबद्दल आपण ऐकलेलं आहे आणि आज पण काही आध्यात्मिक दारांविषयी आपण ऐकणार आहोत आणि पाहणार आहोत. आज जे पहिलं आध्यात्मिक दार आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे योगा. बरोबर, जे योगा तुमच्या मनात आता येत आहे डोक्यामध्ये तेच योगा मी म्हणत आहे. तेच योगा ज्याद्वारे ज्याबद्दल लोक म्हणतात की हे आरोग्यासाठी चांगलं आहे, स्वास्थ्यासाठी चांगलं आहे, स्वास्थ्यासाठी चांगलं आहे आणि हे केल्याने शांती मिळते, असं तसं जे काही लोक सांगत आहेत ते त्यांना योगाबद्दल तेवढंच माहीत आहे त्यामुळे तेवढंच सांगतात. पण योगाचे जे मूळ आहेत ते मूळ जर पाहिल्यास ते एक दुष्ट असं एक मूळ आहे. यामध्ये योगामध्ये जे पोस्चर्स म्हणजे उभारण्याची जे पद्धती आहेत किंवा जे
स्ट्रेचिंग असा एक शब्द असतो, ब्रीदिंग असते. ब्रीदिंग म्हणजे श्वास घेण्याचे काही स्टाईल असतात, काही पद्धती असतात. त्यानंतर स्ट्रेचिंग म्हणजे हात पाय लांब करणे किंवा आखडणे किंवा अशा काही भरपूर काय काय त्यामध्ये असतात. पण ह्या ज्या उभारण्याच्या पद्धती आहेत या इतर दैवतांना समर्पित अशा पोज आहेत. ते ज्या पोज आहेत ना ते त्या इतर दैवतांना दर्शवणारे पोज आहेत. ठीक आहे. मग हे जर तुम्ही योगाबद्दल जरा खोल अभ्यास मूळमध्ये जर तुम्ही जाऊन अभ्यास केला तर या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि लोक मग असं म्हणतात की तुम्ही अशा प्रकारचे पोज तुम्ही धरलात किंवा असे श्वास तुम्ही घेतलात किंवा असं तुम्ही स्ट्रेचिंग केला, तसं केला, हे केला तर तुम्हाला देव पावेल किंवा तुमचं मनाला शांती मिळेल, तुमचं अंग हलकं वाटणार, तुम्ही शरीरातून बाहेर पडण्याचं एक अनुभव घेऊ शकताय, असं तसं खूप काय सांगतात. पण आपल्याला वचन काय सांगतं ते आपण पाहूया. रोमकरास पत्र त्यातील 12वा अध्याय त्यातील 1 आणि 2. रोमकरास पत्र त्यातील 12वा अध्याय त्यातील 1 आणि 2. म्हणून बंधुजनो हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. वचन आपल्याला काय सांगते? तुम्ही स्वतःचं शरीर देवाला समर्पित करा, पवित्र, ग्रहणीय यज्ञ असं देवाला समर्पित करा. पण योगाद्वारे तुम्ही इतर दैवतांना त्या जे पोज दिले जातात किंवा केले जातात, जे स्ट्रेचिंग केले जातात, जे श्वास घेण्याचे जे टेक्निक असतील त्याद्वारे इतर दैवतांना शरीर समर्पण करण्याचं ते एक प्रक्रिया आहे. पण ह्या गोष्टी सांगितल्या जाणार नाहीत. योगा म्हणजे आरोग्यासाठी चांगलं, आपलं मन हलकं होतंय, अशा गोष्टीच फक्त सांगितल्या जातील. पण त्याचं जे मूळ आहे ते असं आहे. योगामध्ये जे श्वास घेण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये प्राणायाम असं एक प्रक्रिया आहे. त्या श्वास घेण्याचं प्राणायाम ब्रीदिंग असं म्हणतात. श्वास घेण्याची एक पद्धत आहे. त्याचे प्रण म्हणून जे शब्द आहे म्हणजे प्राण म्हणजे जीव, तुमचा जीव. मग त्याद्वारे काय शिकवलं जाते किंवा काय केलं जाते की तुम्ही अशा प्रकारे केला तर तुमचं जीव तुम्ही कंट्रोल करू शकता, म्हणजे मॅन्युप्युलेट, इंग्लिशमध्ये मॅन्युप्युलेट करू शकता, म्हणजे तुम्ही हाताळू शकता तुमच्या जीवाला, तुम्ही ते ताब्यात आणू शकता, तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवू शकता, असं शिकवलं जाते. पण आपल्याला ठाऊक आहे की जीवन, मार्ग, सत्य फक्त येशू ख्रिस्त. पण हे जे शिकवण आहेत किंवा जे मूळ आहेत हे पूर्णपणे वचनाच्या विरोधात आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी काय शिकवलं जाते की योगा केल्याने तुमचं मन तुम्ही मोकळं करणार. तुम्ही मन मोकळं करून त्यात तुम्ही चांगल्या गोष्टी भरू शकताय. पूर्णपणे तुमचं शरीर हलकं होईल, तुमचं शरीरातून तुमचा आत्मा तुमचा बाहेर येईल आणि तुम्हाला असं काय होईल, तसं होईल, हे करता येईल, ते करता येईल, अशा खूप काही गोष्टी शिकवल्या जाते. पण ते सर्व काही वचनाच्या विरोधात आहे. वचन आपल्याला काय सांगते? रोमकरास 12:1 आणि 2 मगाशी आपण वाचलेल्या वचनामध्ये 2ऱ्या वचनामधलं शेवटचं जे वाक्य आहे ते वाचा. आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणजे मन जे आहे ते रोज आणि रोज नवीनीकरण, मोकळे करणे नव्हे. योगामध्ये कसं मानलं जाते, पूर्णपणे मन तुमचं मोकळं करायचं, मोकळं होते. पण वचनामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? मन आपलं नवीनीकरण व्हायला पाहिजे, शुद्धीकरण किंवा नवीनीकरण व्हायला पाहिजे. म्हणजे
जेव्हा योगामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जेव्हा आपण वचनाबरोबर तुलना करून बघतो किंवा वचनाला बाजूला ठेवून वचनाला अनुसरून जर आपण त्या गोष्टीकडे बघितलं तर ते पूर्णपणे वचनाच्या विरोधात आहे. येशू मार्ग, सत्य व जीवन आहे. जीवनाचा स्त्रोता किंवा जे उगम स्थान आहे ते येशू आहे असं आपण वचनातून पाहतो. पण या ठिकाणी योगाद्वारे काय शिकवलं जातं की तुम्ही जीवनावर ताबा आणू शकताय, तुमचं तुम्ही त्याच्यावर वाढवू शकताय, तुमचं जीवन वाढू शकते, आयुष्य वाढू शकते, असं तसं खूप काही गोष्टी याच्या मुळामध्ये सांगितल्या जातात. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध आपण असायला पाहिजे. आपण जेव्हा अशा गोष्टींमध्ये सहभागी होतो त्यावेळी आपण काय करतो, येशू ख्रिस्ताचं रक्ताचं जे कुंपण आहे त्यातून आपण स्वतःला बाहेर काढतो आणि त्यानंतर मग सुरक्षित आपण असणार का. त्यामुळे या गोष्टींच्या बाबतीत आपण खूप सावध असायला पाहिजे. आजकाल शाळेमध्ये पण योगा घेतली जाते, प्रत्येक आठवडा मास PT वगैरे घेतली जाते आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी योगासुद्धा घेतली जाते. कारण शैतान बघा कशा प्रकारे योगा प्रत्येक ठिकाणी घेऊन येत आहे. इवन पूर्ण भारत देशामध्ये देखील, भारत देशच फक्त नाही, पूर्ण पृथ्वीमध्ये इंटरनॅशनल योगा डे म्हणून एक दिवस साजरा केला जातो आणि त्या दिवशी सगळे योगा करून आपलं शरीर जे आहे ते समर्पित करत आहेत. त्यांना अनेक जणांना माहीत असेल माहीत नसेल, पण त्या पोज करण्याने ते स्वतःचं शरीर तसं समर्पित करत आहेत. त्यामुळे अशा गोष्टींपासून तुम्ही सावध राहा. त्यानंतर पुढचे वचन आपण एक वाचूया. याचा अर्थ असा नाही की आपण व्यायाम करू नये. अनेक वेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत जे रेग्युलर आपण करतो. पळणे आहे, चालणे आहे, उठ्या-बशा आहेत, त्यानंतर अशा भरपूर प्रकारचे व्यायाम आहेत ते करू शकतो. आपलं शरीर फिट ठेवण्यासाठी करू शकता, काही हरकत नाही. पण योगापासून थोडा सावध राहा. त्यानंतर 1 कोरिंथकरासपत्र 15वा अध्याय 33वे वचन आपण पाहूया. 1 कोरिंथकरास 15:33. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. इंग्लिशमध्ये एकदा वाचतो मी. डोंट बी फूल्ड बाय दोज हू से सच थिंग्स, फॉर बॅड कंपनी करप्ट्स गुड कॅरेक्टर. इंग्लिशमध्ये कसं दिलेलं आहे, वाईट संगती तुमच्या चांगल्या गुणांना भ्रष्ट करू शकते. त्यामुळे आपली संगती पण खूप महत्त्वाची आहे. आपली संगती कोणाबरोबर आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. वाईट संगतीमध्ये असल्यामुळे आपण जरी किती प्रार्थनेत असलो, जर कधी आपली प्रार्थना कमी पडली आणि आपण वाईट संगतीमध्ये असलो तर आपण त्या वाईट संगतीमध्ये असलेल्या वाईट गोष्टींकडे आकर्षित होणार, कारण प्रार्थनेमध्ये आपण कमी पडलो. जोपर्यंत आपण प्रार्थनेमध्ये आहे तोपर्यंत आपण त्या संगतीवर आपण थोडा ताबा ठेवू शकणार. पण जेव्हा आपल्याकडून प्रार्थना कमी पडेल, काही कारणास्तव कमी झालं समजा, तर त्यावेळी आपल्याला हे वाईट संगतीमध्ये असणाऱ्या वाईट गोष्टींमध्ये आपण आकर्षित होऊन पूर्ण देवापासून आपण लांबच निघून जाणार. ते एक सैतानासाठी एक आध्यात्मिक दार आहे प्रियानो. तर अनेक वेळा असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की आपली संगतीने ते लोक देवामध्ये येतील. पण आम्ही असं सुद्धा बघितलेलं आहे अनेक वेळा की देवामध्ये ते यायचं राहिलं आणि हेच देवाला सोडून लांब गेलेले आहेत. असे पण उदाहरण मी पाहिलेलं आहे. त्यामुळं वाईट संगती असं नाही की पूर्णपणेच बंद करायचं, पण खूप सावधान असायला पाहिजे आपण ज्या संगतीमध्ये आहे. आता जेव्हा आपण देवाच्या लोकांबरोबर म्हणजे विश्वासणाऱ्यांबरोबर भेटतो त्यावेळी आपण जास्ती करून वचनातल्या गोष्टी किंवा यांच्या जीवनात अशी साक्ष झाली, तसेच साक्ष झालं, मग अशा देवाच्या गोष्टी आपण बोलणार. पण जेव्हा आपण अविश्वासणाऱ्यांबरोबर बोलत बसतो त्यावेळी काय विषय येणार, सिरियलमध्ये हे झालं, पिक्चरमध्ये हे झालं, IPLमध्ये ते झालं,
इकडं हा मेला, इकडं हे झालं, त्याला ते झालं, ह्यांचं असं झालं, त्यांचं तसं झालं. त्यानंतर राजकीय गोष्टी येणार, म्हणजे राजकारणामध्ये हे सरकार ते सरकार यांचं तसं खूप इकडं तिकडं व्यर्थ बडबड, व्यर्थ गोष्टी आपण बोलत राहणार. त्यामुळं संगती हे खूप महत्त्वाचे आहे. आपली संगती कोणाबरोबर आहे ते तपासायचं आहे. याचा अर्थ असा नाही की मी सगळ्यांबरोबर बोलायचं बंद करणार मी आता, असं पण नव्हे. आपण या जगामध्ये असोपर्यंत प्रत्येकाबरोबर आपल्याला संबंध ठेवायचे आहेत, चांगले संबंध ठेवायचे आहेत. कारण चांगले संबंध असल्याशिवाय आपण सुद्धा त्यांना ऐकून पण घेणार नाहीत. त्यामुळं ते पण करायचं आहे. पण त्याआधी आपली संगती देवाबरोबर मजबूत असायला पाहिजे. त्यावेळी आपण त्या लोकांना देखील देवाच्या राज्यामध्ये घेऊन येऊ शकतो. तर त्यामध्ये वचनामध्ये असं पण दिलेलं आहे की तुम्ही खादाड्यांबरोबर संगती ठेवू नका. खादाड हा शब्द वापरला आहे. खादाड्यांबरोबर, त्यानंतर झोपा काढणाऱ्यांबरोबर संगती ठेवू नका. अशा पण नीतिसूत्र या पुस्तकांमध्ये किंवा आणि काही पुस्तकांमध्ये अशा संगतीबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे आपलं जे संगती आहे ते खूप खूप प्रार्थनापूर्वक संगती असू दे. त्यानंतर अनेक जण, विशेष करून मुलं जे तरुण असतील, कानात एक बाली म्हणून घालतात बघा, कानात बाली घालतात. ते पण एक आध्यात्मिक दार आहे. वचनामध्ये काय दिलेलं आहे, कुठंच तू स्वतःला, आपण मागील भागांमध्ये पाहिलेलं आहे, गोंधवून घ्यायचं नाही शरीरावर किंवा कुठं कापून घ्यायचं नाही. हे काय करतात, कापून म्हणजे एक होल पाडून त्यामध्ये ते फॅशन म्हणून करतात, पण त्याची वचनानुसार त्या गोष्टी करणे योग्य नाही. त्यामुळे त्या बाबतीत पण खूप खूप सावध असायला पाहिजे. आपण करणारं प्रत्येक पाप जे आहे हे सैतानासाठी एक दरवाजा आहे, हे पण लक्षात आपण घेऊया. आपण करणारे प्रत्येक पाप सैतानासाठी एक दरवाजा आहे. त्यानंतर मागील भागांमध्ये आपण अशा काही गोष्टी सांगितलेलं होतं की काही स्टिकर्स असतील, काही चिन्ह असतील, जे आपण कुठल्याही वस्तूवर असेल किंवा टोपीवर, बूटवर, कंपॉस बॉक्सवर, बॅगवर, हेल्मेटवर किंवा गाडीवर चिकटवलं असेल, खुर्चीवर असेल, टेबलवर असेल. मी तुम्हाला स्क्रीनवर काही चिन्ह मी दाखवत आहे. काही सैतानाची चिन्ह, सिम्बॉल्स ऑफ दी सेटन, म्हणजे सैतानाची काही चिन्ह आहेत. अशा प्रकारचे चिन्ह कुठं दिसत असेल तर लांब व्हा, त्यापासून दूर व्हा, सावध राहा. कारण हे सैतानाचे चिन्ह आहेत आणि हे चिन्हाशी आपलं काही घेणं देणं नसावं. हे जे चिन्ह तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते काही सैतानाचे चिन्ह आहेत. यापासून आपण सावध असायला हवे. हे मी तुम्हाला का दाखवत आहे, तुम्हाला माहीत असावं की अशा गोष्टी आहेत. ठीक आहे. त्यानंतर अनेक वेळा अनेक आध्यात्मिक दार म्हणजे काळा दोरा किंवा तावीज असं म्हणतात, जे लोक इथं हातात बांधतात किंवा दंड हाताच्या दंडावर बांधतात. काही जण गळ्यात बांधतात, काही जण पायात बांधतात, काही जण कंबरपट्टासारखं पोटाच्या बाजूला तिकडे बांधतात. पण हा काळा दोरा दैवतांना समर्पित करून दिलेला असते. त्याचा अर्थ काय असतो, ते कोणत्या उद्देशानं देतात की हे जे काळा दोरा बांधल्याने दुष्टाची नजर तुझ्यावर पडणार नाही आणि तुला सुरक्षा देईल हे काळा दोरा, किंवा हे जे तावीज घातल्याने भूते आत्मे तुझ्या जवळ येणार नाहीत. असं फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त तुम्हाला हे भूते आणि दुष्टात्म्यांपासून सुरक्षण देऊ शकतो. हे काळे दोरे उलट हे त्यांचंच आहे, हे दुष्टात्म्यांचंच आहे. ते दुष्टात्म्यांना उलट ते असल्याने उलट त्यांना एक ते दार आहे, उलट जास्त प्रभाव पाडायला त्यांना संधी मिळते. त्यामुळे या बाबतीत पण खूप सावध. असं अनेक जण फॅशन म्हणून उगाचच घालतात, पण या बाबतीत प्रार्थनापूर्वक जे काय निर्णय असेल ते प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे. त्यानंतर अनेक वेळा काही
बाळांना टीका लावला जातोय, काळा टीका. माझा मुलगासुद्धा जेव्हा जन्माला आला होता, जेव्हा कोल्हापुरात त्याला आणलं होतं, त्यावेळी अनेक जण चर्चमधले विश्वासणारे लोक, देवावर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक येऊन विचारत आहेत, त्याला काळा टिक्का लावला नाही का तुम्ही? मग माझ्या पत्नीने येऊन सांगितलं की असं असं लोक विचारत आहेत, काळा टिक्का का लावला नाही? मग मला एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. काळा टिक्का, पहिली गोष्ट म्हणजे त्याचं कारण काय, काळा टिक्का लावण्यामागे कारण काय, असं जर विचारलं तर लोक म्हणतात की वाईट नजर लागू नये, बाळाला वाईट नजर लागू नये म्हणून काळा टिक्का लावण्यात येते. मला आता एक गोष्ट सांगा, तुझ्या विरोधात तयार होणारे कोणतेही हत्यार तुझ्या विरुद्ध टिकणार नाही. स्तोत्रसंहिता 91:10 पण वाचूया आपण. स्तोत्रसंहिता 91 अध्याय 10 वचन. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. 11 वचन पण बघा. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझं रक्षण करण्याची तुझ्याविषयी तू आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. ठीक आहे. त्यानंतर ते वचन सुद्धा माहिती आहे तुम्हाला, तुझ्या विरोधात कोणतीही हत्यार टिकणार नाही. ही वचनं असताना ह्या वचनावर जर माझा विश्वास असेल आणि मी त्या वचनानुसार माझ्या मुलासाठी प्रार्थना करत असेल, ही वचनं मी माझ्या मुलाच्या जीवनावर, त्याच्या शरीरावर मी घोषणा करत असेल, तर कुठल्याही वाईट नजराची हिंमत होईल का त्याच्याकडे पाहण्याची? ख्रिस्ती विश्वासणारे लोक, त्या काळ्या टिक्क्यावर जास्त विश्वास लोकांना, देवावर विश्वास नाही. देव माझ्या बाळाला सुरक्षित ठेवेल ते विश्वास नाही. ते काळा टिक्का लावल्यावरच तो सुरक्षित असणार. हे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक असं म्हणतायत. ते हसायचं का रडायचं अशी परिस्थिती येते. म्हणजे परमेश्वराला काय माझ्या बाळाला सुरक्षित वाईट नजरापासून सुरक्षित ठेवता येणार नाही, त्यामुळे मी काळा टिक्का लावतो, ते माझ्या बाळाला सुरक्षित ठेवेल वाईट नजरापासून. मी असे लोकांना बघितलेलं आहेत. मी आजपर्यंत माझ्या मुलाच्या शरीरावर एक काळा टिक्का नाही, कुठला कंबरपट्टा नाही, काही नाही, आणि तो आजपर्यंत कधीच आजारी पडलेला नाही. कसलीच वाईट नजर त्याच्यावर लागणार पण नाही, कारण माझा विश्वास माझ्या देवावर आहे. तो माझ्याबरोबर असताना माझ्या विरोधात कोण असणार? तर मी असं पण लोकांना बघितलेलं आहे जे काळा टिक्का लावून सुद्धा वारंवार महिने बाळ आजारी पडते. मग काय उपयोग ते काळा टिक्का लावून? असे सुद्धा मी लहान बाळ बघितलेले आहे ज्याला काळा टिक्का रोज न चुकता लावतात, पण ते इतकं उलट्या करते, इतकं दंगा करते, इतकं धुडगूस घालते, आज्ञा पाळत नाही आईवडिलांच्या. त्यानंतर सारखं आजारी पडते, सारखं सर्दी खोकला ताप, सारखं सर्व गोष्टी होत आहेत त्याला. मग ते काय उपयोग काळा टिक्का लावून? कुठे गेली सुरक्षा? वाईट नजरेपासून सुरक्षा कुठे गेली? प्रियानो, हे जे सर्व अंधश्रद्धा आहेत सैतानाकडून आहेत. तुमचा जर यावर विश्वास असेल, या काळा टिक्का लावल्याने त्याला काय होणार नाही, कंबरपट्टा काळा दोरा लावल्याने त्याला काय होणार नाही, अशा गोष्टींवर जर तुम्ही विश्वास ठेवत असाल, ख्रिस्तावर विश्वासणारा असं म्हणणारे म्हणून तुम्ही देवाचा अपमान करू नका. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा म्हणजे एक वचन फक्त म्हटलं की सैतान घाबरला पाहिजे. अनेक जणांना ही सर्व जी मी आता वचनं सांगितलेलं आहे, सर्व वचनं माहीत आहेत, पण त्यावर विश्वास नाही. त्याच्याहून जास्त त्या काळ्या टिक्क्यावर विश्वास. काय हसायचं का रडायचं अशी परिस्थिती येते. काय करावं? त्या अनेक काळापासून आता त्या काळा टिक्का लावण्यामागं काय मूळ आहेत, त्याचा जर मूळ अभ्यास केला तर त्यातून अजून भरपूर काय काय गोष्टी बाहेर पडतील.
ते काय मी आता अभ्यास केलेला नाही, कारण माझा तर विश्वासच नाही त्या गोष्टींवर. त्यामुळे त्या गोष्टीत मी खोल गेलेलंच नाही. त्यामुळं खूप तुम्ही वचनावर विश्वास ठेवा. या जगिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अनेक गोष्ट म्हणजे काही जेव्हा ते माझा मुलगा जेव्हा बाटलीतून दूध पित असायचा, तर काही मंडळीतील विश्वासणारे लोक येऊन त्याला ते बाटलीला कापडाने झाका किंवा रुमालाने झाकायचं असते असं येऊन सांगितलं होते. म्हटलं असं का करायचं? मग त्यामागं कारण लोक असं सांगतात की ते बाळ इतकं दूध पिते किंवा इतकं खाते म्हणून लोकांची नजर लागू शकते. माझ्या मुलाच्या विरोधात तयार होणारे कोणतेही हत्यार टिकणार नाही. संपलं. मग तुम्ही कोणी असा, सैतान असू दे, दुष्टात्मे असू दे, जगातला कुठलाही व्यक्ती असू दे, वचनामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. त्या काळा टिक्कामध्ये जेवढं सामर्थ्य आहे ना, किंवा सामर्थ्य नाहीच आहे त्यात, तरी लोकांचा एक विश्वास तसं डोक्यात बसलेला आहे की तसं केल्याने सुरक्षा मिळते. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. जगातल्या गोष्टींवर नको. मी आजपर्यंत कधी त्या बाळाच्या बाटलीला कापड झाकून, त्यानंतर अनेक गोष्ट मला एकाने सांगितली. माझा मुलगा आरशासमोर म्हणजे जेव्हा त्याला दात आले नव्हते त्यावेळी आरशासमोर उभारला होता. आरशासमोर स्वतःला बघत उभारला होता एक दिवस. मग ते बघून एक जण म्हटले, असं आरशासमोर मुलाला उभा करू नका, बाळाला दात येत नाहीत. हसावं की रडावं समजत नाही. किती काय म्हणता येईल, अविश्वासामध्ये, किती चुकीच्या गोष्टींमध्ये किती बुडून लोक आहेत. अंधश्रद्धा कुठं तरी. आणि त्यांना जर विचारलं, तुम्हाला 100% माहिती आहे का, असं तुम्ही सांगताय, नाही आमच्या आईवडिलांनी सांगितले. कुठनं तरी ऐकून काहीतरी करायचं. परमेश्वराने जे वचनं दिल्यात ते वाचा, त्यामध्ये जे दिलेलं आहे त्या पाळा, बस. मग तुम्ही दोरा लावा नाही लावा, काळा टिक्का लावा नाही लावा, ते दुधाची बाटली झाका नाही झाका, काही फरक पडत नाही. ख्रिस्ती विश्वासणारे लोक असे करत आहे ते बघून मनात दुःख वाटते. मला एवढं वाईट वाटते, परमेश्वराला किती वाईट वाटत असेल. इतकं वचन त्याला माहीत आहे, या व्यक्तीला वचन माहीत आहे. त्या स्तोत्र संहितामध्ये आपण काय वाचतोय, 11व्या वचनामध्ये मगाशी काय वाचलं, तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. मग दिव्य दूत माझ्या मुलाच्या भोवतीनं असताना ह्या जगात किंवा सैतानाच्या राज्यातून कोणाला हिम्मत होईल का माझ्या मुलावर वाईट दृष्टी लावण्याची हिम्मत होईल का? आपण असं पण वचन वाचतोय, इफ गॉड इज विथ मी हू कॅन बी अगेन्स्ट मी. माझ्याबरोबर देव असताना माझ्या विरोधात कोण उभारू शकेल. असं पण इतकी सगळे वचनं माहीत आहेत, खरं विश्वासच नाही. नुसतं तोंडाने वचनं सांगायचं, दनादन नुसतं वचनं सांगायची, कृतीमध्ये आणायचंच नाही. अशा गोष्टींपासून बाहेर पडा. वचन वाचताना ते वचन पहिला वाचा, समजून घ्या, आणि त्या विश्वासाने ते वचन धरून प्रार्थना करा. ते काळा टिक्का लावून दोरा बांधून हे ते काही होत नाही. हे सगळे सैतानाने निर्माण केलेले अंधश्रद्धा आहेत. जे सत्य आहे त्यापासून भोकून लावण्यासाठी या गोष्टी आहेत सगळ्या. यातून बाहेर पडा. हे सगळे आध्यात्मिक दार आहेत सैतानासाठी. त्याच्या गोष्टी ओळखायला शिका. आता जेव्हा लोकांनी येऊन सांगितलं हे काळा टिक्का आणि हे बाटलीवर असं असते आणि आरशासमोर हे केलं की दात येत नाही, असं तसं सांगितलं, मला वचन माहीत होतं. त्यामुळे मी सरळ सांगितलं ते काय मी करणार नाही. माझ्या वचनात माझा परमेश्वर मला अभिवचन दिलेलं आहे की सुरक्षा देणार, रक्षण करणार रक्षण.
मग अनेक जणांना देवावर विश्वास म्हणजे त्यांना वाटते की काळा टिक्का माझ्या मुलाला वाईट नजरेपासून वाचवू शकेल, जे देव करू शकणार नाही. देवाला ते शक्य नाही, पण काळा टिक्क्याला ते शक्य आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? देवाला दुखवणाऱ्या गोष्टी करू नका. यामधून आपण बाहेर पडायला पाहिजे, 100% पडायला पाहिजे. धन्यवाद. आभारी प्रभू परमेश्वर, मी प्रार्थना करत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कदाचित आजपर्यंत अनेक लोक या संबंधित अज्ञानाने काही गोष्टी केल्या असतील, पण आज आम्ही त्यांच्यासाठी क्षमा मागून आम्ही प्रार्थना करत आहे प्रभू परमेश्वरा. या सर्व सत्यापासून भडकून लावणारे दुष्ट आत्म्यांना येशूच्या नावाने मी बांधतो प्रभू परमेश्वरा. सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. या वचनानुसार आज आम्हाला या गोष्टी तुम्ही शिकवत आहात. हे सत्य आम्हाला समजायला बुद्धी आणि ज्ञान द्या प्रभू परमेश्वरा. आम्हाला क्षमा करा प्रभू. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो ना, ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. काही जणांना हे ऐकून वाईट वाटलं असेल कदाचित, तर असं कोणाला वाईट वाटलं असेल तर क्षमा असावी, पण आहे हे सत्य आहे. सत्य सांगायचं काम मी ते काय वळवून फिरवून सांगू शकत नाही. वचनामध्ये असं आहे तर तेच मी सांगू शकतो. त्यामुळं कुणाला जर वाईट वाटलं असेल तर क्षमा असावी. त्यानंतर असे जेव्हा काही दरवाजे, आध्यात्मिक दारे जे आहेत, अशा प्रकारचे आध्यात्मिक दारांचे काही परिणाम पण आहेत. काही आध्यात्मिक दारांद्वारे आपण श्राप ओढून घेतो आपल्या परिवारावर. श्राप, पिढ्यानपिढ्या ते श्राप आपल्या, म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं की प्रत्येक वर्षी त्याच महिन्यामध्ये, त्याच तारखेला, त्याच वेळेला या परिवारातील एक व्यक्ती मरण पावते. त्यानंतर पुढच्या वर्षी त्याच महिन्याच्या, त्याच तारखेच्या, त्याच क्षणाला दुसरी व्यक्ती मरण पावते. हे एक श्राप आहे. त्यानंतर दरवर्षी या परिवारामधील या व्यक्तीला आजार होतो, तोच आजार होतो, आणि तो आजार बरोबर एक ठराविक काळ, एक 7 दिवस असेल, 11 दिवस असेल, तितके दिवसच ते राहते आणि त्यानंतर ते निघून जाते. हे दरवर्षी हे एक श्राप आहेत. हे उदाहरण आहे श्राप. हे सगळे श्राप आहेत. कुठंतरी पूर्वजांनी किंवा आपल्या आईवडिलांनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी, पूर्वजांनी केलेल्या कुठल्या तरी पापाचं परिणाम म्हणून ते श्राप ओढवलेलं असते आणि ते पिढ्यानपिढ्या जातच राहते, जोपर्यंत येशू ख्रिस्ताच्या नावाने आपण ते श्राप मोडून काढत नाही तोपर्यंत. आता ही चांगली बातमी आहे की आपण हे श्राप येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मोडू शकतो, तोडून काढू शकतो. पण ते पहिला श्राप ओळखून काढायला पाहिजे की असा श्राप आहे. त्यामुळे हे जे आध्यात्मिक दारं आहेत हे खूप ओळखून ते बंद करणे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर या आध्यात्मिक दारांद्वारे परिवारामध्ये आजार येऊ शकतो. त्यानंतर काही परिवारमधल्या सदस्यांची तारण जे आहे, तारणासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा ती व्यक्ती तारणामध्ये येतच नाही आहे. त्यामागे एक आध्यात्मिक दार, असं कुठलं तरी एक आध्यात्मिक दार असं कारण असू शकते. त्यानंतर सारखं पती पत्नींमध्ये भांडण होते, त्या आईवडील मुलांमध्ये भांडण होते. कुठलं तरी आध्यात्मिक दार त्यासाठी कारणीभूत असू शकते. त्यामुळे त्यानंतर आध्यात्मिकरित्या वाढायला होत नाही, आर्थिकरित्या वाढायला होत नाही, किंवा परिवारामध्ये शांती समाधान नाही, हे ते असं तसं सगळ्यासाठी कुठलं तरी एक आध्यात्मिक दार उघड आहे आणि त्या कारणाने या गोष्टी होत आहेत. ते आध्यात्मिक दार प्रार्थनेद्वारे शोधून काढणे आणि ते बंद करणे, आणि या सर्व गोष्टी नाहीसे होतील. अनेक आध्यात्मिक दार म्हणजे ठिकाण, दुष्ट काही ठिकाणं असतात. म्हणजे रस्त्यांमध्ये देखील एक ठराविक स्पॉट असतो
रस्त्यात काही हायवे असतील किंवा रस्ते असतील, त्या स्पॉटमध्ये सारखा ॲक्सिडेंट होणार, बरोबर त्याच स्पॉटमध्ये होणार. त्यानंतर काही ठिकाणी सुसाईड पॉईंट म्हणतात. का त्याला सुसाईड पॉईंट म्हणतात? कारण त्याच ठिकाणी नेहमी आत्महत्या होतात, कारण ते दुष्ट ठिकाण आहेत. असे काही सैतानाने कब्जा करून ठेवलेले काही ठिकाण असतात. काही घरं असतील, काही घरं असू शकतील. अशा दुष्ट ठिकाणापासून आपण लांब राहायला पाहिजे. मग तुम्ही म्हणत असाल, मी प्रार्थनापूर्वक त्या ठिकाणी जाऊन सर्व सैतानाला बांधून घालणार, दुष्ट आत्म्यांना बांधून घालणार. तसं करण्यापूर्वी एक गोष्ट आहे, ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ते मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे एखादं घर आपण घेत असताना, किंवा म्हणजे आधी किती लोकांनी ते घर वापरलेलं आहे, किंवा तिथं त्या घरामध्ये काय पूजा केले, बळी दिले, किंवा काय खून झालेला आहे असं तसं, किंवा ते भूतग्रस्त एक घर असू शकते. असं काही घर घेत असताना, किंवा कोणी त्या घरावर करणी करून तुम्हाला विकत असेल, किंवा असं काही असू शकते. कारण घर घेत असताना नेहमी एका भांडीमध्ये पाणी घ्यायचं आहे. प्रार्थनापूर्वक येशू ख्रिस्ताचं रक्त म्हणून पाणी मी शिंपडून हे घर शुद्ध करत आहे. येशूच्या नावामध्ये सर्व दुष्ट आत्म्यांच्यापासून मुक्त करत आहे. सर्व सैतान, ख्रिस्त, दुष्ट आत्म्यांचे सर्व युक्ती, शक्ती, योजना, कृत्यांपासून हे घर असेल, गाडी असेल, जे काय असेल, सेकंड हँड गाडी घेत असाल, काही असो, प्रार्थना करून पूर्णपणे पवित्र करून, शुद्ध करून येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मग तुम्ही ते घर वापरायला सुरू करा, गाडी वापरायला सुरू करा, जे काही वस्तू असतील, काही असेल. त्यामुळे खूप या गोष्टींच्या बाबतीत खूप आपण सावध असायला पाहिजे. त्यानंतर अनेक आध्यात्मिक दार म्हणजे लोक, मनुष्य. काही लोक दुष्टात्म्याने भरलेले लोक असतात, दुष्टात्म्याने भरलेले. अशा लोकांपासून सावध असा. पण वचन म्हणते की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांच्यापासून, दुष्टात्म्यांपासून त्यांना मुक्त करा, प्रार्थना करा, दुष्टात्मे घालवा. आणि तुम्ही म्हणताय अशा लोकांपासून सावध असा. आणि मगाशी सुद्धा मी एक मुद्दा सांगितला होता, अशा ठिकाणांपासून, दुष्ट ठिकाणांपासून लांब राहा. यामागे एक कारण आहे. ते कारण आपण समजून घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. चला बघूया ते कारण काय आहे. मत्तई शुभवर्तमान 17वा अध्याय 14 ते 16. मत्तई शुभवर्तमान 17वा अध्याय 14 ते 16. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. आता हे शिष्य कोण आहेत? येशू बरोबर 24 तास फिरणारे लोक आहेत. येशूचे प्रत्येक चिन्हां चमत्कार बघून देवाचे गौरव केलेले लोक आहेत. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आहेत. त्यांना सुद्धा हे भूत त्यांच्याकडून, तो काय म्हणतो, त्यांना त्याला बरे करता आले नाही. या शिष्यांना सुद्धा ते भूत किंवा ते दुष्टात्मे बाहेर काढता आले नाही. पुढे वाचूया. तेव्हा येशूने उत्तर दिले, अहाहा, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हाबरोबर असू, कोठवर तुमचे सोसू, त्याला येथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भूताला दटाविले, तेव्हा ते त्यांच्यापासून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. येशूला ते भूत काढायला किती वेळ लागले? शब्द दिलाय, दटावले, नुसतं निघ येश, बाहेर निघ, एवढंच, आणि ते निघून गेले. या शिष्याने किती वेळ घालवला असणार माहीत नाही. म्हणजे ते सगळं केलं असणार, ये निघ बाहेर, चल तुला अधिकार नाही, असं नाही तसं नाही, असं भरपूर शिष्याने केलं असेल. खरं ते काही बाहेर निघालं नाही. पण येशूने लगेच फक्त दटावले आणि ते निघून गेले. का?
त्याचं उत्तर फोड आहे. चला वाचूया 19 वचन. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? शिष्यांना सुद्धा तो प्रश्न पडला. आम्ही एवढा प्रयत्न केला आणि ते दुष्टात्मे बाहेर पडेनात, कसं काय? आणि तुम्ही आला, एक शब्द बोलला, ते लगेच निघून गेलं, कसं काय? शिष्यांना सुद्धा प्रश्न पडला, जसं तुम्हाला आणि मला पडलाय तसं. आपण पुढील वचन वाचूया 20 वचन. तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे, पहिलं कारण अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल, तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. 21 वचन. या वचनामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्ष देऊन ऐका किंवा तुम्ही तुमच्या बायबलमध्ये वाचू शकताय. तरी पण प्रार्थना व उपवास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाहीत. असले कोणत्या जातीचे भूत होते जे शिष्यांना निघाले नाही आणि येशूला निघालं? आता समजून घ्या. जे दुष्टात्मे आणि सैतानाचं जे राज्य आहे किंवा सैतानाचे जे दूत आहेत, त्या प्रत्येकांना पद आहेत, रँक आहेत. म्हणजे एकदम कमी पदाचा भूत पण असतो, एकदम उच्च पदाचं दुष्टात्मे किंवा सैतानाचे दूत सुद्धा आहेत. आणि आपण सुद्धा आपल्या प्रार्थनेमध्ये एका पदावर असतो, कुठल्या तरी एका पदावर असतो. जे आध्यात्मिक पद आपलं म्हणता येईल किंवा प्रमाण लेवल, आपलं स्पिरिच्युअल लेवल किंवा आध्यात्मिक प्रमाण, आध्यात्मिक पद, ते कशावर ठरते? आपला देवाबरोबर असलेल्या प्रार्थनामय जीवनावर आधारित ते पद असते. आता समजा आपला आध्यात्मिक पद एवढा असेल आणि ज्या दुष्टात्म्यांना मी म्हणजे बाहेर काढत आहे त्या दुष्टात्म्याचा पद एवढा असेल तर ते आपल्याकडून निघणार नाही. जसं शिष्यांची हीच परिस्थिती होती. ते दुष्टात्म्यांचं पद जास्त होतं आणि शिष्यांचं पद, जे आध्यात्मिक पद आहे किंवा अधिकार आहे, ते कमी होतं. त्यामुळे ते शिष्यांकडून निघाले नाही. आता त्यानंतर येशू आला. येशूचं आध्यात्मिक पद एकदम टॉप, आणि ते दुष्टात्मे, भूत, त्यामुळे एक वाक्य सांगितला ते दुष्टात्मे निघून गेले. असंच अनेक वेळा आपण चूक करतो. अनेक लोक हे चूक करतात. कुठल्या दुष्टात्म्यांशी माझा संघर्ष आहे हे ओळख माहीत नसते, कुठल्या पदाचा आहे किंवा त्याकडं आपण लक्ष देत बसायचं नाही. आपलं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष कुठं असायला पाहिजे? माझं देवाबरोबर असलेल्या संबंधमध्ये मी राहिलो तर ते कुठल्याही पदाचा असो, ते बरोबर परमेश्वर काढेल. ते कुठल्या पण जर आपण आता अनेक गोष्ट तुम्हाला मी पूर्ण म्हणजे हा एक प्रश्न मला नेहमी पडायचा की येशूने काय सांगितलेलं आहे वचनामध्ये की मी या जगामध्ये असताना जितके चिन्ह चमत्कार मी केलेले आहेत त्याहून अद्भुत चिन्ह व चमत्कार तुम्ही करणार, असं देवाने सांगितलेलं आहे. मग देवाने जसे आंधळ्याला बरं केले, लंगड्यांना चालवले, मृत लोकांना जिवंत केले, मग तसं आपल्याकडून का होत नाही? देवानं वचन पण दिलेलं आहे तुम्ही ह्याहून अद्भुत चिन्ह करणार, पण तसं का होत नाही? असा एक प्रश्न मला नेहमी असायचा किंवा होता. आणि त्या प्रश्नाचे मला उत्तर मिळाले. एकदा मी एक खूप महान देवाचे एक सेवक आहेत, त्यांचा संदेश मी ऐकत होतो आणि त्या संदेशामध्ये मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. हाच उदाहरण त्यांनी देखील दिला होता जे आपण आता बघितलं. येशू ख्रिस्त नेहमी रात्रीच्या वेळेत म्हणजे सुमार पहाटे होण्याच्या काळामध्ये वेगळा होऊन प्रार्थनेत वेळ घालवायचा. आणि खूप म्हणजे जवळपास ते असं सांगतात की जवळपास रात्रीचे 2 वाजता येशू ख्रिस्त प्रार्थनेत जायचा आणि सकाळ होऊपर्यंत प्रार्थना करायचा. सकाळ म्हणजे त्या काळामध्ये सकाळी 4 वाजता पहाट व्हायची आणि तिथून पुढे लोक बाहेर पडायचे आणि 7 वाजेपर्यंत मार्केट सुरू व्हायचं. म्हणजे 7 वाजेपर्यंत
जेव्हा लोक घरातून बाहेर पडूपर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंत असं त्यांनी एक अंदाज कॅल्क्युलेशन त्यांनी सांगितलं. म्हणजे 2 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत म्हणजे किमान मी म्हणत आहे 5 तास रोज प्रार्थना येशू करत होता. आणि ते फक्त प्रार्थना नाही, प्रार्थना व उपवास, कधी कधी उपवास पण करायचा आणि आणि त्यांची सेवा सुरू करण्याच्या आधी 40 दिवस येशूने उपवास केले होते, हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे इतकं 5 तास प्रार्थना केल्यामुळे 5 सेकंदात ते भूत काढता आलं. समजून घ्या, हेच रहस्य आहे. 5 तास प्रार्थना. आता प्रार्थना म्हणजे नुसतं बसून आपल्या मुखाने काहीतरी बडबड करत बसलो, ते प्रार्थना सुरुवात जेव्हा आपण देवामध्ये नवीन असतो, ते आध्यात्मिकरित्या जे बाळ आहेत, नवीन आहेत, त्यांच्यासाठी ती प्रार्थना आहे. जसं तुम्ही आध्यात्मिक लेवलमध्ये वाढत जात आहे तसं तुमच्या प्रार्थना बदलायला पाहिजेत. नुसतं तुम्ही तारण करा, हे करा, यांना आशीर्वाद करा, हे सुरुवातीच्या लेवलचे प्रार्थना आहेत. अन्य भाषेत 1-1 तास 2-2 तास प्रार्थना व्हायला पाहिजे, हे वरच्या लेवलचे प्रार्थना आहेत. म्हणजे तशा प्रकारचे 5 तास जेव्हा प्रार्थना येशू करायचा, त्यामुळं ते 5 सेकंदात भूत काढता आलं. हे रहस्य मला तेव्हा समजलं. त्या दिवसापासून मी देखील अजून प्रार्थनेमध्ये वाढ केलेला आहे. कारण देवाच्या राज्यासाठी हे व्हायला पाहिजे, भूते निघले पाहिजेत. अनेक वेळा आपण काय करतो, आपण 5 मिनटं प्रार्थना करणार आणि 5 तास भूत काढत बसणार. काही भूत हट्टी असतात, काय दिवस लागू शकते, असं काय नाही. तो एक वेगळा विषय किंवा वेगळा एक वेगळी गोष्ट आहे, त्यामध्ये मी आता जात नाही. पण काही भूते हट्टी असतात, कारण म्हणजे ते दुष्टात्मा एकदम खालच्या पदाचा असू शकेल, पण त्या दुष्टात्म्याला इतके वर्ष बसून खाऊ घातलेलं असते ना लोकांनी, ते पटकन जात नाही. असं पण काही किस्से आहेत. त्यामुळे कधी तसं पण होऊ शकते. त्यामुळे अनेक वेळा असं होतं की लोक 5 मिनटं प्रार्थना करणार आणि लगेच कोणाला दुष्टात्मा असलं की लगेच डोक्यावर हात ठेवणार आणि प्रार्थना करणार, आणि मग काय हे दुष्टात्मा बरं होत नाही म्हणणार. मी अनेक उदाहरण देतो. लोकांच्या द्वारे पण शैतान कार्य करू शकतो, आपल्या जवळच्या लोकांच्या द्वारे पण शैतान कार्य करू शकतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 21 ते 23. मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 21 ते 23. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला, मी यरूशलेमेस जाऊन वडील मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे, याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र कोण? येशूचा जवळचा शिष्य. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. त्याला देवाने काय उत्तर दिले 23व्या वचनामध्ये आहे, परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. देवाने वळून त्याला पेत्रा निघून जा म्हटलं नाही, अरे सैताना म्हणून शब्द वापरला. म्हणजे त्या क्षणासाठी सैतानाने पेत्राकडून किंवा पेत्राद्वारे येशूला क्रूसावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. कशाला क्रूसावर जात आहे? असं होऊ नको, असं होऊ नये, प्रभूजी आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. क्रूसावर जायला नको म्हणून सैतान पेत्राद्वारे सांगत आहे. पण येशू ख्रिस्त ओळखला. आता हे ओळखण्याचं जे दान आहे, पवित्र आत्म्याचे 9 वरदानपैकी एक वरदान आहे, आत्मे ओळखण्याचं एक वरदान आहे, गिफ्ट ऑफ डिसर्नमेंट म्हणून इंग्लिशमध्ये. त्यामुळे येशू बरोबर ओळखला आणि म्हणाला, अरे, असं म्हणालाय, अरे पेत्रा, नाव घेतलं, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस. मी देवाची इच्छा पूर्ण करणार, क्रूसावर जाणार, मरण पावणार, 3ऱ्या दिवशी जिवंत होणार. तू माझ्यासाठी अडखळण होऊ नकोस, निघून जा. म्हणजे पेत्र जो येशूचा जवळचा शिष्य होता, त्याच्याद्वारे देखील सैतान
येशूच्या विचारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे तुमच्या बाजूला आजूबाजूला असलेले लोक, तुमचे पती असू शकेल, पत्नी असू शकेल, आई वडील असू शकेल, शेजारी असू शकतील, तुमचे बॉस असू शकतील, कुणी असू शकेल, येशूचा जवळचा शिष्य त्यामुळं खूप खूप प्रार्थनापूर्वक सगळं असायला पाहिजे. अनेक उदाहरण आपण बघूया आणि हे एकदम मला आवडणारं उदाहरण आहे. प्रेषितांचे कृत्ये 19वा अध्याय 11 ते 16 आपण वाच. प्रेषितांचे कृत्ये 19वे अध्याय त्यातील 11 ते 16. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडविले. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करीतो त्याची मी तुम्हा शपथ घालतो. पुन्हा एकदा ऐका. तेव्हा 13वे वचन, कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले. आणि ज्या येशूची पौल घोषणा करीतो त्याची मी तुम्हा शपथ घालतो. अनेक लोक पौलाच्या काळामध्ये पौल भूते काढत आहे त्यामुळे मी पण काढणार म्हणून येशूचं नाव घेऊन ज्या काय दिलेलं आहे, ज्या येशूची पौल घोषणा करीतो त्याच येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो, निघून जा, असं ते लोक पण प्रयत्न करत होते. पण एक फरक होता. पौल येशूच्या म्हणजे प्रार्थनेमध्ये, अधिकारामध्ये त्याचं पद, मी मगाशी सांगितलं तसं त्याचं पद उंच होतं. इतक्या पदावर तो होता की वरच्या वचनामध्ये काय, त्याचे रुमाल किंवा फडकी अंगावरून आणून रोग्यांवर टाकले किंवा रोग दूर व्हायचा, दुष्ट आत्मे पळून जायचे. इतकं त्याचं पद प्रार्थनापूर्वक, प्रार्थना करून 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 देवाबरोबर बसलेल्या संबंधामध्ये वाढून तितक्या पदावर तो गेला होता. आणि ही लोक जे प्रार्थनेमध्ये नाहीत ते काय जाऊन दुष्ट आत्मा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं पुढं काय होते बघूया चला. 14वे वचन, एक यहुदी मुख्य याजक स्किवा याला 7 मुलगे होते. ते असे करीत होते, म्हणजे भूत काढायचं प्रयत्न, दुष्ट आत्मे काढायचा प्रयत्न येशूचं नाव सांगून. त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो, पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? मला येशू माहीत आहे, पौल माहीत आहे, तू कोण? जोपर्यंत देवाचा अधिकार प्रार्थनेद्वारे तुम्ही मिळवत नाही तोपर्यंत दुष्ट आत्म्याचं उत्तर हेच असणार, मला येशू माहीत आहे, पौल माहीत आहे, तू कोण? अनेक वेळा लोक प्रार्थनेमध्ये अजिबात नसतात, सरळ जाऊन डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायला चालू करतात. अशा वेळी काय होऊ शकते ते मी तुम्हाला पुढील वचनामधून सांगतो. चला. 15वे वचन, त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण? 16वे वचन, मग ज्या माणसास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघास हटविले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसविली की ते घायाल होऊन उघडे नागडे त्या घरातून पळून गेले. त्या दुष्ट आत्म्याने त्यांचे हाल बेहाल करून उघडे नागडे पळवून लावले. हे कधी होते? जेव्हा अधिकार तुमचा किंवा जे आध्यात्मिक लेवल आहे, पद आहे, दुष्ट आत्म्यांपेक्षा त्या ज्या दुष्ट आत्म्यांबरोबर संघर्ष सुरू आहे त्याच्यापेक्षा जर खाली असेल तर. नाहीतर येशूनं सांगितल्यासारखं नुसतं दटावून लावलं की लगेच निघून जाणार. दुष्टात्म्यांचा अभ्यास आणि विषय तो वेगळा आहे, पण हे एक गोष्ट आपल्याला माहीत असू दे. अनेक जणांना ते माहीत आहे की नाही माहीत नाही. सरळ अनेक जणांना मी पाहिलं, त्यांचं प्रार्थनामय जीवन मला माहीत नाही,
ते किती प्रार्थनेमध्ये आहेत मला ठाऊक नाही, पण सरळ जाऊन लोकांवर डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायला सुरू करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ते जे दुष्टात्मा जर तुमच्या पदापेक्षा, तुमच्या आध्यात्मिक स्तरापेक्षा जर त्याचं स्तर जास्त असेल तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. मी स्वतःहून सांगत नाही, तुम्हाला मी वचनातून उदाहरण देऊन सांगत आहे. खूप सावध असा. हे पण आध्यात्मिक दार असू शकते. काय? दुष्टात्म्याने भरलेल्या लोकांपासून थोडं सावध. जर तुम्हाला पवित्र आत्मा चालवत असेल त्याला हात लाव आणि प्रार्थना कर. मग पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तुम्ही प्रार्थना कराल ते 100% बरं होणार. कधी कधी देवाच्या मार्गदर्शनासाठी वाट पहा. काही लोक स्वमर्जीने स्वतःलाच पवित्र मानायचं, स्वतःला पवित्र घोषित करायचं, स्वतःला म्हणजे स्वतःच निर्णय घ्यायचं. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नसते, काय नसते, कुठं पण जायचं, काय पण करायचं. खूप सावध असा प्रियानो, खूप सावध असा. आपण ज्या जगामध्ये राहत आहोत ते खूप खूप त्यामध्ये आपण सावध असायला पाहिजे. अनेक उदाहरण तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. अनेक आध्यात्मिक दार आपण त्याबद्दल बोललो आहोत. ते म्हणजे वस्तू. काही वस्तूंद्वारे ते जे वस्तू आहेत एक माध्यम, एक आध्यात्मिक दार असं काम करू शकते. एकतर सैतानासाठी ते एक माध्यम असू शकेल किंवा देवासाठी एक माध्यम असू शकेल. या ठिकाणी आपण जे आता पौलाचं उदाहरण पाहिलं होतं त्यामध्ये काय उदाहरण पाहिलं होतं, ते रुमाल, फडकी जे आहेत त्यामध्ये ते एक माध्यम असं काम करत होतं. रोग दूर जात होते, दुष्टात्मे निघून जात होते. ते कधी जेव्हा पौलासारखा आपण प्रार्थनेमध्ये असणार आणि तेवढ्या अधिकाराने भरला असणार तेव्हा ते वस्तूसुद्धा एक माध्यम असं काम करू शकते. हेच आपण ह्यातून पाहत आहोत. त्यानंतर मोशेचं उदाहरण माहीत आहे. मोशेची जी काठी होती त्या काठीद्वारे त्याने कित्येक चमत्कार केलेले आहेत आणि कित्येक चिन्ह त्या काठीद्वारे केलेले. मग ती काठी एक माध्यम होतं. देवाला मोशेद्वारे जे चिन्ह चमत्कार करून घेण्यासाठी एक माध्यम होतं काठी. ती एक शेवटी वस्तू होती. त्यानंतर येशू ख्रिस्ताच्या वस्त्रांमधून सामर्थ्य निघून गेलेलं उदाहरण आपल्याला माहिती आहे. ती 12 वर्ष रक्तस्रावाच्या त्रासाने त्रस्त जी स्त्री होती ती जेव्हा येशू ख्रिस्ताच्या वस्त्रांना स्पर्श केली, वस्त्रांना म्हणजे वस्त्राच्या गोंड्याला शिवली असं वचनामध्ये आहे, त्यातून ती बरं झाली. म्हणजे येशू ख्रिस्ताचं वस्त्रसुद्धा एक अभिषेकाचं माध्यम होतं, एक आरोग्याचं माध्यम होतं. त्यामुळे असे अनेक एकतर जे वस्तू आहेत ते अभिषेक आशीर्वादाचे माध्यम असू शकतील किंवा सैतानासाठी एक दार किंवा माध्यम ते असू शकतात. त्यामुळे अशा वस्तूंपासून पण आपण प्रार्थनापूर्वक तपासायचं आहे. कुठलं वस्तू काय आहे, कुठलं स्टिकर आहे त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. प्रार्थनापूर्वक परमेश्वर तुम्हाला कधी कधी दाखवून देईल की हे वस्तू, हे स्टिकर किंवा ह्या गोष्टी असं दाखवून देईल. त्यावेळी ते काढून टाकून प्रार्थना करून ते आध्यात्मिक दार बंद करून टाकायचं. त्यानंतर पुढील जे आध्यात्मिक दार आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ते म्हणजे प्राणी, पशु, पक्षी हे पण एक दुष्ट आत्म्यांद्वारे ग्रस्त होऊ शकतात. असतात असं नव्हे, होऊ शकतात. ह्याची काही उदाहरणं मी सांगतो. म्हणजे देवसुद्धा वापरतो, देवाने सुद्धा वापर केलेला आहे गाढवाचा. गाढवाचे मुख उघडून त्या संदेश त्याला देवाने गाढवाद्वारे संदेश दिला. त्याला एका मोठ्या माशाद्वारे योनाला गिळून निनिवे शहरापर्यंत पोचवलं. त्यानंतर एका मोठ्या देवाच्या संदेष्ट्याला कावळ्यांद्वारे, एलियाला कावळ्यांद्वारे देवाने जेवण पोचवले. आता हे कावळ्यां
बदल एक अद्भुत गोष्ट म्हणजे हे कावळे इतके कंजूस असतात की हे कावळे स्वतःच्या पिल्लांना सुद्धा जेवायला देत नाहीत. पहिला स्वतःचं पोट भरतात, त्यांची पिल्ले जरी मरण पावत असतील तरी चालेल, पण पहिला इतके ते कंजूस असतात. तर अशा कंजूस कावळ्यांचा वापर करून पण देवाने एलियाला जेवण पुरवले. त्यानंतर आपल्याला मत्तईकृत शुभवर्तमान आपण वाचूया. यातून आपल्याला जरा काही गोष्टी शिकायला मिळतील. मत्तईकृत शुभवर्तमान 8वा अध्याय, त्यातील 30 ते 32. मत्तईकृत शुभवर्तमान 8वा अध्याय, त्यातील 30 पासून 32 पर्यंत. आता एका भूतग्रस्त व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी उदाहरण आहे. त्यानंतर 30वे वचन मी वाचतो तुमच्यासाठी. तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. त्या ठिकाणी येशूनी काय केलं, त्या भूतग्रस्त व्यक्तीच्या शरीरामधून त्या भूतांना किंवा त्या दुष्टात्म्यांना आज्ञा केली की निघून जावा. त्यावेळी तिथे जवळपास एक डुकरांचा मोठा कळप चरत होता. 31वे वचन. मग ती भूते येशूला म्हणजे त्याला विनंती करू लागली की तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. म्हणजे दुष्टात्मे प्राण्यांमध्ये शिरू शकतात. आणि आता काय, प्राणी काय स्वतःला पाण्यात बुडून मारणार आहे? पण इथं आपण काय वाचतो, पाण्यात बुडून तो पूर्ण कळप मेला. पण एक गोष्ट समजून घ्या, सैतानाला किंवा त्याच्या दुष्टात्म्यांना प्राण्यांमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, त्यांच्या शरीरामध्ये शिरण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. का सांगतो? कारण त्यांना आत्मा नसतो. त्या प्राण्यांना किंवा पशूंना पक्षींना आत्मा नसतो. सैतानाला पाहिजे आत्मा. नरकात घेऊन जाण्यासाठी तो प्राण्यांना घेऊन जाऊ शकत नाही, पण आत्म्याला घेऊन जाऊ शकतो. म्हणून मनुष्याचं शरीर ते कब्जा करण्याचा प्रयत्न करतात. कारण मनुष्याचं शरीर कब्जा केला की त्याचा आत्मा सैतानाचा झाला आणि तो जेव्हा मरण पावेल, जर त्या भूताच्या किंवा सैतानाच्या बंधनातून त्याची सुटका जर झाली नाही तर तो आत्मा नरकात जाणार. त्यामुळे सैतानाला प्राण्यांच्या शरीरात शिरण्यात काही इंटरेस्ट नाही, पण शिरू शकतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आणि एक गोष्ट समजून घ्या, कधीकधी प्राणी जे आहेत नेहमी त्यांच्या नेहमीचा जो वागणूक असतो त्याच्यापेक्षा विचित्र काहीतरी वागणूक असेल, म्हणजे उगाचच एकदम घाण प्रकारे ओरडायचं, किंचाळायचं, विनाकारण काहीतरी असं दुष्ट काहीतरी करायचं प्रयत्न त्यावेळी असू शकेल असं. पण तुमच्या घरी जर त्याचा अर्थ असा नाही की पाळीव प्राणी वगैरे आम्ही ठेवू का नको, असं काय नाही. त्यामुळं एक गोष्ट समजून घ्या, तुमच्या पाळीव प्राण्यामध्ये त्याला काही इंटरेस्ट नाही आहे सैतानाला. तरी आपण एक प्रार्थना करू शकतो की पाळीव प्राणी आशीर्वादित होईल, कारण ती पाळीव प्राणी देखील देवाची निर्मिती आहे. पण असं वचनामधून आपण बघितलं की प्राण्यांमध्ये सुद्धा दुष्टात्मे काही काळापुरतं, कायमस्वरूपी नाही, काही काळापुरतं शिरू शकतात. तर हे सुद्धा एक आध्यात्मिक दार, म्हणजे आध्यात्मिक दार म्हणण्यापेक्षा एक माहिती असू दे आपल्याला. त्याचप्रमाणे मी मागील भागांमध्ये देखील सांगितलेलं आहे, अशा काही आध्यात्मिक दार तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आढळल्यास त्यासाठी तुम्ही ते काढून टाकायचं आहे, जाळून टाकायचं आहे. पौलाच्या वेळेमध्ये देखील तुम्ही नंतर वाचू शकताय, प्रेषितांची कृती 19:19 त्या जवळपास तुम्हाला ते वाचायला मिळेल. जे जार कर्म करणारे लोक होते, जादूटोणा करणारे किंवा करणी करणारे, हे त्यांनी आपली पुस्तके आणली आणि जाळून टाकली. जेव्हा त्यांना देवाबद्दल समजलं आणि त्याचं एक भय आलं, त्यावेळी त्यांनी ते सगळं काढून टाकलं आणि जाळून टाकलं. त्यामुळे आपण जेव्हा
असं काही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्याजवळ असतील तर त्या काढून आपण जाळून टाकावेत. आणि त्याचबरोबर मी सांगितलेलं आहे की जाळून टाकत असताना त्यामधून येणार जे धूर आहे किंवा जे सुगंध येत असेल किंवा धूर असेल ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू देऊ नये. त्यासाठी तुम्ही नाक बंद करून ठेवा किंवा क्लिप लावून ठेवा. कसंही एक सुरक्षा, शरीराला एक सुरक्षा. हालेलुया. जसं ही दारं आहेत, खरं म्हणजे मागील भागा म्हणजे तिसऱ्या भागामध्येच सगळे आध्यात्मिक दारे संपले होते, पण पुन्हा नंतर अभ्यास करत असताना आणि काही आध्यात्मिक दारे समोर आले म्हणून हा चौथा भाग काढावे लागले. आणि जसं ही आध्यात्मिक दारे सैतानाला वाव देतात प्रवेश करण्यासाठी, तसे देवाचे स्वतःची दारंसुद्धा आहेत. देवाचे स्वतःचे दारं म्हणजे आरोग्याचं दार, आशीर्वादाचे दार, त्यानंतर श्रीमंतीचे दार, त्यानंतर शांतीचं दार, असे अनेक दार देवाचे सुद्धा आहेत. आणि ते दार उघडूनच त्यातूनच आपण परमेश्वर आपल्यावर ओततो, त्याचा आशीर्वाद असेल किंवा आरोग्य असेल. त्यामुळे देवाचे स्वतःचे दार, स्वर्गामध्ये अनेक दारं आहेत, देवाचे सुद्धा ते दार आहेत. आणि सगळ्यात मोठा दार आपला जो आहे तो म्हणजे आपल्या अंतःकरणाचा दार. परमेश्वर त्या ठिकाणी उभारून दार ठोकत आहे आणि म्हणत आहे, मला आत यायला जागा देशील का? आणि मी आशा करत आहे, विश्वास आहे की तुम्ही प्रत्येकाने त्या परमेश्वराला तुमच्या अंतःकरणामध्ये जागा दिलेल्या आहात, असं मी विश्वास धरत आहे. या प्रियानो, आज आपण ऐकलेल्या वचनाला अनुसरून एक छोटीशी प्रार्थना करणार आहोत. आणि तुम्ही आपले हात छातीवर किंवा मस्तकावर ठेवून मी म्हणणारी प्रार्थना माझ्या मागे तुम्ही म्हणू शकता. पवित्र सेनाधीश राजांचा राजा, यावेळेस प्रभू, या दिवसामध्ये तुझ्या दयेने व कृपेने आम्हाला चालवून सांभाळत आहात, त्याबद्दल लाखो कोटी आभार. विशेष करून प्रभू, आम्ही जे आध्यात्मिक दारांबद्दल ऐकलेलं आहे, असे काही आध्यात्मिक दार जर आमच्या जीवनामध्ये, आमच्या मुलाबाळांमध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या कामामध्ये किंवा आमच्या जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर ते आम्हाला दाखवून द्या, जेणेकरून आम्ही ती दारे येशूच्या नावामध्ये बंद करू शकणार. त्याचबरोबर यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, असे जे दार असतील ज्याद्वारे सैतानाला वाव मिळत असेल आमच्या जीवनामध्ये प्रभाव पाडण्यासाठी आणि तुझे आशीर्वाद अडवण्यासाठी, अशी सर्व दारे येशूच्या नावामध्ये आम्ही बंद करतो. आभार मानतो. तुम्ही चालवा, तुला गौरव मिळो, तुलाच सन्मान मिळो, तुलाच आदर मिळो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐका आमच्या स्वर्गातील पित्या. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. मी विश्वास करतो असं तुम्ही रोज प्रार्थनेत असा. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, घरामध्ये, परिवारामध्ये काही आध्यात्मिक दारे असतील ज्याद्वारे सैतानाला वाव मिळत असेल तर नक्कीच परमेश्वर ते तुम्हाला दाखवून देव आणि ते तुम्ही प्रार्थनापूर्वक बंद करून अजून तुम्ही आशीर्वादित हो. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियनो, आपण देवाच्या वचनातून ऐकलेलं आहे आणि ही वेळ आहे अर्पणाची. यावेळेस आपण एक गीत म्हणणार आहोत, त्यावेळी अर्पण घेतले जाईल. है जावेदा यीशु मसीहा,
है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है, बजते तेरा नाम यीशु है, बजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है, भजते तेरा नाम यीशु है। है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। हालेलुया 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 हालेलुया, संग मिल गाए हालेलुया, संग मिल गाए हालेलुया, हालेलुया 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 हालेलुया, संग मिल गाए हालेलुया, संग मिल गाए हालेलुया। है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। या प्रियानो, आपण या अर्पणासाठी सर्वांनी मिळून आपण प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आमचा निर्माण करता, या पृथ्वीचा निर्माण करता, आम्ही तुला आभार मानतो, धन्यवाद करतो. विशेष करून हे अर्पणाची वेळ मला आशीर्वादित करून दिल्याबद्दल आभारी. अर्पण देण्यासाठी एक मन आणि एक ताकद तुम्ही दिला, त्याबद्दल आम्ही तुझे लाखो कोटी आभार मानतो प्रभू. जे अर्पण दिलं गेलेलं आहे ते आशीर्वादित करा असं आम्ही प्रार्थना करतो. ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे अनेक पटीने त्यांना प्रत्येकानं तुम्ही आशीर्वादित करणारच करणार, या विश्वासाने आभार मानतो व धन्यवाद करतो प्रभू. त्याचबरोबर आम्ही प्रार्थना करत आहे, पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो. प्रत्येकाला तुझ्या हाती सोपून प्रार्थना येशूच्या महान शक्तिशाली नावाने मागतो ना, ऐक आमच्या स्वर्गातील पित्या. आमेन आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काही सूचना आहेत, ते म्हणजे एक म्हणजे प्रत्येक रविवारी आपण रविवारच्या भक्तीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सहभागी होत असताना जसं आपण चर्चमध्ये सहभागी होत होतो एक शिस्तबद्धरित्या, त्याचप्रमाणे आपल्या घरी देखील ह्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. हे घरातून आपण सहभागी होत आहे म्हटल्यावर कधी पण उठा, कधी पण जावा किंवा असं काय करत बसू नका, कारण ते एक पवित्र सानिध्य आहे, एक पवित्र वेळ असते आणि देवाचा आदर आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. मग ते चर्च असो नाही घर असो, पवित्र वेळेमध्ये पवित्र सानिध्यामध्ये देवाचा आदर करणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे
देवाचा सन्मान आणि आदर करण्याच्या वेळेमध्ये उगाच मध्येच घरची कामं काढा आणि इतर अशा काही गोष्टी करत बसू नका. तर एक शिस्तबद्धरित्या एक युक्त एक आदराने भरलेल्या एका मनाने एक आभार प्रदर्शनाच्या मन घेऊन आपण त्या ठिकाणी या भक्तीमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बुधवारी झूम ॲप याद्वारे आपण प्रत्येक मंडळीतील प्रत्येक व्यक्ती या झूम ॲपद्वारे आपण एकत्र प्रार्थना करत आहोत. गेल्या 2 आठवड्यांमध्ये झूम ॲपद्वारे आपण प्रार्थनेमध्ये अनेक जण सहभागी होत आहेत. ते पाहून मला आनंद होत आहे. अजून अनेक जण यामध्ये अजून जोडलेले नाहीत, तरी त्यांना मी प्रोत्साहन देऊ इच्छितो की तुम्ही देखील प्रत्येक बुधवारी 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत या झूम ॲपच्या माध्यमातून त्यामध्ये प्रार्थनेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. कारण मंडळीचं एकत्र येणे, एकचित्तता त्याशिवाय वाढणार नाही. त्यामुळे सर्वांना मी प्रोत्साहन देत आहे. इतकंच नव्हे तर या बुधवारच्या प्रार्थनेमध्ये स्तुती आराधना, त्यानंतर रविवारी आपण जे संदेश ऐकला त्या अनुसरून थोडंफार सारांश किंवा त्यावर थोडं वेळ आम्ही मनन करत असतो आणि ते झाल्यानंतर त्या संदेशाला अनुसरून प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर काही प्रार्थना विनंतीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते या गेल्या बुधवारी आम्ही देशासाठी विशेष करून प्रार्थना केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य, भारतासाठी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी, कोल्हापूर शहरासाठी अशा अनेक प्रार्थना विनंतीसाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रार्थना केली होती. आणि इतकंच नव्हे तर मागील बुधवारपासून आणि अनेक नवीन गोष्ट आम्ही सुरू केलेलं आहे. ते म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं देखील आम्ही त्या ठिकाणी देत आहोत. मागील बुधवारी सादर केलेला एक प्रश्न मी तुम्हासमोर आता सादर करत आहे. तो प्रश्न म्हणजे बाबेल टॉवर किंवा जे उंच टॉवर बाबेलचा जो लोकांनी बांधण्याचा प्रयत्न केला की आपण हे टॉवर बांधत स्वर्गापर्यंत नेऊया असं ते बांधत होते. आणि त्या ठिकाणी आपल्याला ती गोष्ट माहीत आहे की देवानी त्यांची भाषा बदलून टाकली. सर्व लोकांची भाषा बदलून टाकली. पण तिकडे त्या क्षणापर्यंत सर्व जे पृथ्वीवरचे सर्व लोक एकच भाषा बोलत होते. प्रश्न असा आहे, ती भाषा कोणती? त्या टॉवर ऑफ बाबेल या ठिकाणी जे देवाने भाषा बदलून टाकल्या, पण तोपर्यंत पूर्ण पृथ्वीवर एकच भाषा बोलण्यात आली. आदमाच्या काळापासून त्या क्षणापर्यंत एकच भाषा बोलण्यात येत होती. ती भाषा कोणती? या प्रश्नाचं उत्तर येत्या बुधवारच्या झूम ॲपवर होणाऱ्या बुधवारच्या मीटिंगमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आणि त्याचप्रमाणे पुढील कुठलं तरी एक प्रश्न सादर केला जाईल. हे प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न आम्ही का घेत आहोत, त्यामागील एकच कारण किंवा उद्देश आहे की त्या वचनाच्या ज्ञानामध्ये आपण वाढत राहिलं पाहिजे. त्यामुळे अशा काही प्रश्न असतीलच आणि त्याची उत्तरं देखील वचनाला अनुसरून किंवा वचनातून आपण त्याची उत्तरं काढायचा प्रयत्न आपण करणार आहोत. तरी मी पुन्हा एकदा सर्वांना उत्तेजन देतो की बुधवारच्या या 8 ते 9 सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा. यावेळेस मी विनंती करेन पास्टर येतील आणि शेवटची प्रार्थना आपल्यामध्ये करतील आणि आशीर्वाद देतील. ते आशीर्वाद आपण सर्वांनी घेऊन हा पूर्ण आठवडा परमेश्वर त्याच्या शांतीने, समाधानाने, आनंदाने, सुखाने तुम्हाला भरून, चालवून, सांभाळून, त्याच्या रक्ताच्या कुंपणामध्ये ठेवून तुम्हाला चालवो अशी देवाजवळ विनंती. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. जिवंत प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद करतो. प्रभू, आत्तापर्यंत आम्ही ध्यान केलेले सर्व दरवाजाबद्दल आम्ही बरोबर समजून घ्यायला मदत करा. प्रभू, तू किती चांगला आहे, आम्हाला कृपा करून देवपा काय दरवाजाद्वारे आम्ही चुकतो, काय दरवाजाद्वारे आम्ही चुकू शकतो, हे गोष्टी आम्हाला तू दाखवत आहे, याबद्दल आभारी प्रभू. तुझ्या सामर्थ्याच्या हाती आम्हाला आम्ही सोबत, जिवंत देवा, तुझ्या सामर्थ्याच्या हाताने आम्हाला चालवा.
तुझ्या पवित्र हाती आम्हाला आम्ही सोबत. देवपा तू किती चांगला आहे, किती अद्भुत परमेश्वर आहे. या अनुभवमध्ये आम्हाला न्या. तुझ्या ओळख देण्यामध्ये आम्हाला वाढवा. सामर्थ्यामध्ये आम्हाला वाढवा. देवपा किती दरवाजाद्वारे आम्ही चुकतो हे आम्हाला दाखवून देत आहे. देवपा याबद्दल आभारी. प्रभू या दिवसामध्ये त्या दरवाजाद्वारे आम्ही चुका होऊ नये, चुका करू नये याची काळजी घ्या. सामर्थ्याच्या हाती आम्हाला आम्ही सोबत. तुझी विशेष कृपा दयेने आम्हाला भरून चालवा. प्रभू आजच्या संदेशाद्वारे आम्हाबरोबर बोलल्याबद्दल आभारी. देवपा तुझे नाव अधिक गौरव करण्यासाठी आम्हाला वापर करा. तुझे सामर्थ्याच्या हाती आम्हाला आम्ही सोबत. तुझी विशेष कृपा दयेने भरून चालवा. तुझे सामर्थ्याच्या हाती आम्हाला आम्ही सोबत. देवपा इथे वचन ऐकलेले प्रत्येकांच्यावर तू बोलत राहा. प्रत्येकांना तुझे सामर्थ्याच्या हाताने स्पर्श करा. प्रत्येकांचे जीवन तुझ्यामध्ये अधिक स्थिर होऊ दे. सामर्थ्याच्या आधी प्रत्येकांना सोबत. सर्व गौरव महिमा तुला देतो. प्रभू तुझे सामर्थ्याच्या हातात आम्हाला चालवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने देवपा इथं जमलेले प्रत्येकानं तो आशीर्वाद करून पाठवत आहे म्हणून आभार. प्रत्येकानं स्पर्श करत आहे म्हणून आभार. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणे देवपा. आमेन. आमेन. थँक्यू लॉर्ड जीसस. आभारी प्रभूजी. आपलं प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाचे प्रती, पवित्र आत्माची सहभागिता आता आणि युगायुगाने इथं असणारा तुम्हा सर्वांच्या बरोबर सदा सर्व काळ असो. आमेन. देवाला स्तुती असो, प्रभूला स्तुती असो. देवाला स्तुती असो, प्रभूला स्तुती असो. मला शोधते मुक्त केले तुम्हाला गौरव असो. मला शोधते मुक्त केले तुम्हाला गौरव असो. प्रभू नमस्कार नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. प्रभू नमस्कार नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. अय्या वाळग वाळग नामं वाळग. अय्या वाळग वाळग नामं वाळग. हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. परमेश्वर सर्वांना आशीर्वाद करो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord.